सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप जरूर करावे. माऊलींनो, आपण श्रीकृष्ण भागामध्ये मागच्या भागामध्ये पाहिले की कशा प्रकारे देवेंद्राने श्रीकृष्णांचे भजन पूजन करून सर्व देवी देवतांच्या समवेत ते परत स्वर्गाला वापस निघाले. आज आपण वरुणाच्या बंदिवासातून नंद महाराजांची सुटका कशी झाली हे पाहणार आहोत. आपल्याला माहितच आहे की गोवर्धन पूजेचा उत्सव हा प्रतिपदेला साजरा झाला आणि हा उत्सव झाल्यानंतर साक्षात देवेंद्रांच्या आज्ञेवरून सावर्तक नावाच्या मेघांनी वृंदावनामध्ये सतत 7 दिवस चक्क मुसळधार पावसाचा जणू काही उच्छाद मांडला होता. 9 दिवसापर्यंत वृंदावनामध्ये चंद्राचे दर्शन झाले नव्हते आणि 10व्या दिवशी देवेंद्रांनी साक्षात श्रीकृष्णांची पूजा केली आणि सर्व संकटांचे निवारण झाले होते. अशा पद्धतीने त्याच्यानंतर शुक्ल एकादशीचा दिवस उजडला आणि नंद महाराजांनी त्या दिवशी पूर्ण दिवस उपवास धरला होता. आणि द्वादशीच्या पहाटे स्नान करण्यासाठी म्हणून नंद महाराज यमुनेवरती गेले असताना त्यांनी यमुनेच्या पाण्यामध्ये अतिशय खोलवर प्रवेश केला आणि बुडी घेतली. परंतु त्याच वेळेला काय झाले, त्या ठिकाणी वरुण देवांचा एक दूत आला होता आणि त्या दूताने नंद महाराजांना कैदी केले आणि वरुण देवामध्ये घेऊन गेले, वरुण लोकामध्ये घेऊन गेले. त्या सेवकाने नंद महाराजांना वरुण देवासमोर त्यांना प्रस्तुत केले आणि त्या दूताने वरुण देवांना अशी माहिती दिली की महाराज यांनी निषिद्ध समयी या यमुनेच्या जळामध्ये उतरून स्नान केल्यामुळे स्नान केल्यामुळे मी त्यांना या ठिकाणी बंदी म्हणून बांधून आणलो आहे, असे त्या सेवकाने वरुण देवांना सांगितले. आता ज्योतिर्गणना पाहिली तर त्याच्या अनुसार नंद महाराजांनी एका असुरी समयी त्या ठिकाणी स्नान केले होते. वस्तुतः परिस्थिती अशी होती की द्वादशीला पहाटेच काय झाले, सूर्योदयाच्या पूर्वीच स्नान करावे म्हणून नंद महाराजांची तशी इच्छा होती आणि त्यांना चुकीने पहाट झाली की काय असे त्यांना वाटले आणि ते स्नान करण्यासाठी यमुनेवर आले आणि त्यांनी या कारणामुळे या निषिद्ध समय यमुनेमध्ये स्नान केले होते आणि परिणाम म्हणून वरुण देवांच्या दूताने त्यांना कैद करून वरुण लोकी नेले होते. ज्यावेळी नंद महाराज यमुनेच्या तीरावरती स्नान करण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे काही सोबती होते आणि त्यांनी पाहिले की वरुण देवाच्या दूताने नंद महाराजांना पकडून वरुण लोकात नेले आहे. त्यामुळे ते मदतीसाठी श्रीकृष्ण आणि बलराम यांची नावे घेऊन मोठमोठ्याने ते त्यांना हाका मारू लागले. त्यांच्या हाका ऐकल्याबरोबर भगवंतांना कळून चुकले की नंद महाराजांचे अपहरण वरुणाच्या एका दूताने केले आहे आणि श्रीकृष्ण आणि बलराम यांचे सर्व वृंदावनवासी हे अनन्य भक्त होते आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण परमात्मा हा प्रतिज्ञाबद्ध असल्यामुळे ते दोघेही त्वरित वरुण लोकामध्ये गेले. वरुणाच्या महालामध्ये प्रवेश करताच वरुण देवाने अतिशय सन्मानपूर्वक, अतिशय आदरयुक्त त्यांनी प्रभू श्रीकृष्णांचे आणि बलराम दादांचे त्यांनी स्वागत केले आणि त्यावेळेला ते म्हणाले की प्रभो, या क्षणी आपण साक्षात इथे उपस्थित झालात आणि आपले दर्शन होऊन माझे जीवन खरोखर सफल झाले आहे. मी जरी या जलसंपत्तीचा देव असलो ना, तरी ही संपत्ती जी आहे ही माझे जीवन सफल करण्यामध्ये अजिबात समर्थ होत नाही. परंतु आपल्याला प्रत्यक्ष या ठिकाणी पाहून आता मला माझ्या जीवनाचे सार्थक झाले आहे असे वाटते. त्याबरोबरच वरुण देव श्रीकृष्णांना बोलू लागले की प्रभू, मला माफ करा, हा माझा जो सेवक आहे ना, हा अतिशय मूर्ख आहे. याला काय करावे, काय करू नये ह्याची याला यत्किंचितही जाणीव नाही आणि याने मूर्खपणाने आपल्या पित्याला म्हणजेच नंद महाराजांना याने चुकीने कैद करून या ठिकाणी आणले आहे आणि या कृतीबद्दल मला अतिशय दुःख होत आहे. माझ्या या सेवकाने जो हा अपराध केला आहे, या अपराधाच्या प्रित्यर्थ मी आपली क्षमा याचना करतो. प्रभू, मला तर इथे असे वाटत आहे की तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहून तुम्ही जणू काही माझ्यावरती कृपाच केली आहे. हे प्रभो, हे गोविंदा, तुम्ही माझ्यावरती दया करा
आणि हे बघा, तुमचे पिता म्हणजे नंद महाराज येथेच आहेत, तुम्ही त्यांना घेऊन परत जाऊ शकता. अशा रीतीने परमात्म्याने आपल्या पित्याची म्हणजेच नंद महाराजांची त्या ठिकाणी वरून लोकामधून त्यांनी सुटका केली आणि ते त्यांना बलराम दादांच्या सह नंद महाराज हे वृंदावनामध्ये सुखरूप आले आणि त्यांना पाहून सर्वांना अतिशय आनंद झाला. परंतु वरुण लोकामध्ये हा जो काही घडलेला प्रसंग होता, हा प्रसंग पाहून नंद महाराजांना मात्र अतिशय आश्चर्य वाटू लागले, की अरे, त्या वरुण देवाचे तर एवढे ऐश्वर्य, एवढी संपत्ती असून देखील त्याने श्रीकृष्णांना एवढा आदर दिला, एवढा सन्मान दिला. ह्या गोष्टीचा नंद महाराजांना खरोखर मोठा अचंबा वाटत होता आणि कुतूहलाने ते ह्या प्रसंगाचे आपल्या वृंदावनामध्ये त्यांचे जे कोणी मित्र होते, बांधव होते, त्यांच्याबरोबर तिथे चर्चा करू लागले आणि वर्णन करून तो प्रसंग सर्वांना सांगू लागले. आता वस्तुतः आपण पाहिलं तर परमात्मा हा वृंदावनामध्ये अतिशय अद्भुत अशी प्रकारची कार्य एकामागून एक संपन्न करीत होते. परंतु त्यांचे जे माता पिता होते म्हणजेच यशोदा माता आणि नंद महाराज, हे श्रीकृष्ण म्हणजे आपला एक पुत्रच आहेत, ते भगवान आहेत असा ते विचार देखील कधी करू शकत नव्हते आणि ते नेहमीच श्रीकृष्णांना आपला प्रिय मुलगाच असे समजत होते. आणि अशा रीतीने चक्क वरुण देवाने सुद्धा भगवान श्रीकृष्णांचा सन्मानपूर्वक जी पूजा केली, ती पूजा त्यांना परमेश्वर म्हणून केली आहे ह्याची वस्तुस्थिती नंद महाराजांना स्वीकारता आली नाही. उलट ते आपल्या मुलाचाच, श्रीकृष्णांचाच किंवा हा एक चमत्कारिक बालक आहे असेच त्यांना वाटून वरुण देवांनी श्रीकृष्णांचा सन्मान केला आहे. असेच नंद महाराज आपल्या मित्रमंडळींना, गोपांना आणि वृंदावनवासियांना ते सर्वांना सांगत होते. आणि श्रीकृष्ण हे वास्तविकपणे परमेश्वर आहेत, भगवान आहेत की काय, आणि ते खरोखर आपल्याला मुक्ती देणार आहेत की काय, हे जाणून घेण्यासाठी नंद महाराज उत्सुक झाले आणि ते सर्वजण आपापसामध्ये परमात्म्याबद्दल चर्चा करू लागले. आता हा यांचा सर्व प्रकार भगवान श्रीकृष्णांना समजत होता आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी या वृंदावनवासीय जनांना असीम आणि ज्ञानमय असे जे शाश्वत अस्तित्व असणारे जे एक दिव्य जग आहे, त्या दिव्य जगाचे भगवान श्रीकृष्णांनी या सर्वांना दर्शन घडवले. आणि आपण या भौतिक जगामध्ये जे राहतो, या भौतिक जगामध्ये अनेक अशा श्रेणी आहेत आणि या श्रेणीनुसार त्या त्या श्रेणीमधील ज्ञान जे काही आहे ते विकसित असते. उदाहरणार्थ आपण पाहिले तर लहान मुलाच्या शरीरामध्ये त्याला जे ज्ञान प्राप्त असते ते एका प्रौढ व्यक्तीच्या ज्ञाना इतके खरोखर कधीच पूर्ण असत नाही. त्याचप्रमाणे या भौतिक जगामध्ये असणारे जे वेगवेगळे जीव मात्र आहेत, वेगवेगळ्या श्रेणी आहेत, जसे की जलचर आहेत, वृक्ष वनस्पती आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, पक्ष आहेत, पशु आहेत, कीटक आहेत, संस्कृत, सुसंस्कृत, असंस्कृत असे मानव देखील आहेत. अशा वेगवेगळ्या श्रेणी आपण या भौतिक जगामध्ये पाहतो. त्याचप्रमाणे या ज्या मानवी रूपाच्या वरती जे देवी देवता आहेत, चारण आहेत, ब्रह्मदेवाचे स्थान ब्रह्मलोक आहे, या देवी देवतांच्या मध्ये सुद्धा ज्ञानाच्या अतिशय वेगवेगळ्या अशा श्रेणी असतात. तथापि आपण ज्या या भौतिक जगामध्ये राहतो, या भौतिक जगाच्या पलीकडे देखील एक दिव्य जग आहे आणि ते दिव्य जग हे आणि त्या दिव्य जगातील प्रत्येक जण, तिथे राहणारे प्रत्येक जण हे ज्ञानाने परिपूर्ण आहेत आणि त्यामुळे तेथील वैकुंठातील अथवा कृष्ण लोकामध्ये जे आत्मे राहतात ते खरोखर परमेश्वराच्या भक्ती सेवेत सतत संलग्न असतात. या भौतिक आकाशाच्या पलीकडेही दुसरे एक शाश्वत असे अतिशय भव्य दिव्य असे आकाश आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक वस्तू ह्या नित्य नियमित प्रकारे अस्तित्वात असतात. आणि याच गोष्टीची भगवद्गीतेमध्ये देखील पुष्टी दिलेली आहे. जो भक्त कृष्ण भावनेमध्ये समर्पित होतो आणि प्रकृतीच्या त्रिगुणांना पार करून गेलेले जे साधू संत असतात, जे ऋषी श्रेष्ठ असतात, त्यांना या दिव्य जगाचे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होणेच शक्य असते. आणि अशा या दिव्य स्तरावरती सदैव जे स्थित असते आणि दिव्य प्रकृतीची जाणीव होणे हे कुणालाही सहजासहजी शक्य नसते. आणि यामुळेच मनुष्याने आयुष्य जगताना भक्ती योगाचा स्वीकार करावा आणि स्वतःला दिवसाचे आठही प्रहर त्या परमात्म्याच्या
त्या कृष्णाच्या भावनेमध्ये संलग्न ठेवावे आणि आपण अशी शिफारस करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे मनुष्य या भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या संपर्कापलीकडे तो त्या ठिकाणी स्थित होतो. आणि अशा रीतीने भगवान श्रीकृष्णांनी नंद महाराजांच्या समवेत सर्व गोपजनांना आपल्या बरोबर यमुनेलगतचे एक सरोवर आहे तिथे त्यांना सर्वांना घेऊन आले. भविष्यामध्ये अक्रूरांना देखील याच ठिकाणी ते वैकुंठ लोकाचे दर्शन करवणार आहेत. आणि या सरोवरामध्ये आल्यावर सर्वांनी त्या ठिकाणी शुद्ध स्नान केले आणि स्नान झाल्यावर सर्वांना त्याच ठिकाणी वैकुंठ लोकाचे वास्तविक जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचे दर्शन झाले. आणि नंद महाराजांच्या बरोबर तेथे असणारे सर्वजण हे ब्रह्मज्योतीसह त्यांनी वैकुंठ लोकाचे दर्शन केले आणि ते सर्वजण अतिशय आनंदित झाले. सरोवराबाहेर आल्यावरती सर्वांनी उत्तम प्रार्थनांनी पूजन होत असलेल्या भगवान परमात्मा श्रीकृष्ण यांचे त्यांनी दर्शन केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.